आपा मी जातो गड्या भारत सोडून. कारण नका काय झालं भारताला किती चांगलं आहे असली संस्कृती जगात आहे ना कुठं आणि नेपाळला जातो लागा. जायला असं तर अमेरिकेला जा, फ्रान्सला जा, इंग्लंडला जा. तिथे इलिझाबेथ राणी होती. फ्रान्समध्ये आयफेल टावर आहे. तिकडे असल्या ठिकाणी जाशील का? नेपाळला काय आहे सांग बरोबर. अरे नेपाळचा लागा 35 वर्षाचा नाही हे आहे पंतप्रधान. मग हाही आता झाला 1 महिन्यापूर्वी मला माहिती आहे की मग एवढं ते 35 वर्ष झाला म्हणून तो आता 50 वर्षाचा मग पंतप्रधान होणार आहे जाऊ तिथं. ना शाळेचं व्यवस्था लय आहे रे तिकडं. नाही लागा शाळेचा खरोखर त्यानं निर्णय एवढा जोरात वाटलाय बरं का ना. तू म्हणतोय तसं खरं नेपाळला गेलं पाहिजे बरं का. त्यानं काय केलं माहिती आहे हा एका झटक्यात त्यानं असा निर्णय घेतला की सगळ्या कॉन्व्हेंटच्या खाजगी शाळा बंद. हा. बंद म्हणजे बंद. आणि लगा असलं बंद करून कसं चालतं एवढी मोठी लगा धन आणखी एवढ्या मोठ्या बिल्डिंगा बांधल्या त्या कॉन्व्हेंट शाळेच्या इंग्लिश मिडियमच्या आणि बंद केलं आणि काय निर्णय घेतला माहिती आहे पंतप्रधान असू दे, गृहमंत्री असू दे, मुख्यमंत्री असू दे, अन्य कोण असू दे, सगळ्यांची मुलं हे सरकारी शाळेतच शिकणार. बर ती जाऊ दे. लोक ती झालं पण हॉस्पिटल. लगा त्या मला तर वाटतंय बरं का ह्या पंतप्रधानानं त्या जनतेकडून पैसा घेतला काय. अरे हे सगळं जनतेच लागलंय बघायला. त्याने त्या हॉस्पिटलमध्ये काय सुविधा केल्या माहिती आहे का? प्रत्येक सरकारी हॉस्पिटल असू दे नाहीतर खाजगी हॉस्पिटल असू दे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 10 बेड शिल्लक ठेवायचं. शिल्लक ठेवायचं ना अजून कसं त्याची प्रत्येक औषध गोळ्या हे सगळं फ्री सेवा. अरे असं कुठं असतं का मला सांग बरोबर. आला का मग अजून कसलं पाहिजे अजून काय निर्णय काय वाईट आहे काय. अरे निर्णय चांगला आहे पण इथं लोक पैसे कमवायसाठी राजकारण करते ते. थोडा नुसता ग्रामपंचायत सदस्य झाला का कॉन्ट्रॅक्ट लगेच भावाला देतोय बायको नावावर घेतोय दुसऱ्याला हे करून करत बसतोय. आणि असं असतं मी रे. लोक तुला वाटतं ही राजकारण चांगलं वे मग भिकारी राजकारण आहे आपल्यातलं. अरे बाबा हे असं केल्याशिवाय चालत नाही. त्याचं चुकीचं आहे. त्या बालेंद्र शाह कोण आहे का नाही त्याचं हे चुकीचं आहे सगळं. येडा झाला काय लागा कसला निर्णय घेते जनतेसाठी चांगलं जाईल. अरे बाबा जनतेसाठी चांगलं जनतेने पैसे देऊन त्याला निवडून आणला सगळं पण ह्या मोठमोठ्या पोरांचं काय करायचं नेत्यांचं काय करायचं ज्यांनी 2 नंबर सगळं धंदा निर्माण केला त्याचं काय करायचं. आला का त्यांनी नेपाळला गुण ठेवली नाही जे पाक गोळा करून गाठल्यात. काय ते त्याच्या जीवाला धोका आहे बरं का. त्या पंतप्रधान जीवाला धोका आहे. पण काय केलं माहिती आहे का एका रात्रीत काठमांडू म्हणून एक शहर आहे काठमांडू त्या एका शहरातली 190 टॉपचं हिट लिस्टवरचं गुंड उचलून जेलमध्ये देऊन टाकलं. ते तर एक माणूस होता कोण मानक म्हणून कोणतरी एक गुंड होता ती जेलमध्ये राहून इलेक्शनला उभा राहत होता निवडून येत होता. सगळं 2 नंबरचं धंदा ते नेपाळ मधल्या देशातलं सगळं ती एकटाच करत होता. तसल्याला सुद्धा हात टाकलंय का हे जीवाला लय धोका आहे रे बाबा. मग कशा धोका आहे काही चांगले निर्णय घेते तू कोणा धोका म्हणतोय. अरे पण ते गुंडानं 20-20 आणि 30 रुपयासाठी गोळ्या घालतात. एवढ्या मोठ्या कामासाठी गोळ्या घालायला काय अवघड आहे काय त्यांना. अरे पण का नाही असलं कोण का नाही निर्णय घेत होतं काय मला सांगे. अरे निर्णय घेत नाही त्याला निर्णय मस्त चांगले घेतले जनतेच्या हितासाठी. पण ही त्या गुंडांना रुचाय पाहिजेत ना. अरे पण येडा म्हणजे ती स्वतःच्या ह्याच्यावर काही करते का नाही. काय लागा तू काही दिवस बडबडतोय लागा. हे चुकीचं आहे. बालेंद्र शाहचं चुकीचं आहे. ही लय दिवस असते असलं लय बेकार काम आहे. निर्णय ठोकही निर्णय घेते तू म्हणतो का नाही येण्यासारखं काय तर बडबडतोय लागा. त्यानं अजून एक निर्णय काय घेतला माहिती बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला का 24 तासात फाशी. ह्याला म्हणाले पंतप्रधान अहो त्याचं वय कमी आहे त्याला कळत नाही. आपल्यातली लगा 80-90 वर्षाची पंतप्रधान झाले तर त्यांनी केव्हा निर्णय घेतला नाही असा. आपण या का नाही असली ठेवूनच काय करायचं आहे बलात्काराने. बरोबर आहे हो त्या पंतप्रधानांचं बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे. मग अरे पण त्या गुंडांना रुचायला पाहिजे ना ज्याने ते बलात्कार केलाय रेप केलाय त्यांचं. लगा आपल्यात एवढा मोठा अशोक खरात 2-3 हजार बाया सगळं बायावर बलात्कार केलाय रेप केलाय त्यांचा त्रास केलाय त्याला प्रताडना केला तरी निवांत जेलमध्ये बिर्याणी एसी मध्ये बसून आहे. अहो त्या नेपाळवाल्याच बरोबर आहे. ह्याला म्हणायचं पंतप्रधान मंत्र्याला तिथं सुट्टी दिली नाही. अरे त्या मंत्री आता जे आता मला सांग भाऊ आता अण्णा आता मला सांग जे त्यांनी मंत्री तेच होतं गेल्या वेळेला त्या मंत्र्याला कटोती करून ह्यानं 15 मंत्र्यावर आणलंय. कशाला आणलंय तर जनतेचा पैसा असा चोराच्या हातात गेला नाही पाहिजे. जनतेचा पैसा देशाच्या विकासासाठी वापरायचा म्हणून 30 मंत्री होतं ते आता ह्याने फक्त 14 ते 15 ठेवलेत. त्यालाच म्हणायचं पंतप्रधान का तर का नाही सच्चाई
ना खाणाऱ्यांना ठेवून का करायचं? अरे काय लागा आपल्या देशात आज असा एखादा आमदार खासदार चालला का पुढं 10-15 गाड्या मागं 10-15 गाड्या मग शहरात गेला का सगळं ट्रॅफिक पॅक जाग्यावर तिकडं निघायचं आणि तिकडं जायचं ह्यांना अडथळा नाही भानगड नाही काय नाही असलं काय त्यानं ठेवलंच नाही. त्यानं सांगितलंय सरळ नेपाळचा पंतप्रधान असू द्या गृहमंत्री असू द्या संरक्षण मंत्री असू द्या कोण बी असू द्या सगळा समान गरीब नागरिकासारखं एक समान धरलंय सगळं. अहो, एक नंबर खाणारा माणूस नव्हे म्हणताना का मागं पुढे तू म्हणतोय नाही गाड्या हे खाणाऱ्या माणसांच्या मागं पुढे गाड्या आहेत त्याच्या. अहो पण हे चांगलं होणार नाही ह्यांचा लय पुन्हा जीवाला धोका आहे असं करून चालत नसते. चांगलं करणार चांगलं होणार नाही. अहो ते संरक्षण बी घेत नाही बिना संरक्षणचा फिरतोय पट्ट्या. बघ त्यालाच म्हणायचं पंतप्रधान. त्यांना तुम्हाला कुठं माहित आहे नेपाळच्या शेजारीच बिहार आहे. बिहार 2 रुपयासाठी खून करते ते. पण चांगला निर्णय घेते रे. तो तर जाऊ नको नेपाळला शहाणा असला तर हा इथं राहा आपल्या भारतात अगदी सुख सुविधा सगळ्या किती खून कर बलात्कार कर काय बी कर तू तुझं आयुष्य जगून 10-20 वर्ष निवांत जन्म जगतोय. अरे तसं नाही लागा येडं झालं काय उलट नेपाळ चांगला जा तू जा आम्हाला नाही आहे. No, 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 no.